तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये रोजच्यासारखीच जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आलासाल तर विद्यार्थ्यांनो आपल्याला आताच्या आता या चॅनलला सबस्क्राइब जरूर करून घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपण या चॅनलला सबस्क्राइब करसाल नवीन व्हिडिओ नवीन सुपर क्लास जेव्हा कधी मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल। या कारणास्तव तसेच या सुपर क्लासला आताच्या आताच एक लाईक लगेच करून घ्या, लगेच करूनच घ्या आताच, कारण तुम्ही नंतर विसरून जाल। या कारणास्तव विद्यार्थ्यांनो तुमच्यातर्फे एक लाईक केला तर मोटिवेशन मला मिळेल। सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांना देऊ इच्छितो की आपल्या सर्वांसाठी 470 पेजेसचे विद्यार्थ्यांनो एक PDF तयार करण्यात आलेली आहे। ही PDF विद्यार्थ्यांनो आपल्याला फक्त आणि फक्त 149 मध्ये दिली जात आहे। PDF घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे। केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनो आपल्याला काय करायचं आहे 149 चे पेमेंट करायचं आहे। जसे ही होईल हे 470 पेजेसचे जे PDF आहे आपल्याला लगेच दिली जाईल। कशावर तर ईमेलवर आपल्याला दिली जाईल, जे आपल्या मोबाईलमध्ये आहे त्यावर लगेच घ्यायचं आहे। कारण का तर या 470 पेजेसच्या PDF मधील जी के क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनो नुकतीच जिल्हा न्यायालय भरती झालेली आहे, तलाठी भरती झालेली आहे, नगर परिषद भरती तसेच विद्यार्थ्यांनो जिल्हा परिषद भरती या सर्व भरतीमध्ये या पेजेस 470 पेजेसच्या जे PDF आहे त्यामधील क्वेश्चन्स आलेले होते। त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की पृथ्वीच्या मध्यातील काल्पनिक रेषेला काय म्हणतात ते विचारलेलं आहे। पृथ्वीच्या मध्यातील काल्पनिक रेषेला काय म्हणतात? अक्षवृत्त, विषुवृत्त, कर्कवृत्त किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। विषुवृत्त असे जे आहे पृथ्वीच्या मध्यातील गेलेल्या काल्पनिक रेषेला संबोधले जात असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। चहा दिवस कोणत्या आंतरराष्ट्रीय चहा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते विचारलेलं आहे। आंतरराष्ट्रीय चहा दिवस विचारलेला आहे की कोणत्या दिवशी साजरा होतो? 22 मे, 24 मे, 25 मे किंवा 21 मे। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। 21 मे या रोजी जे आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस हा साजरा केला जात असतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसरा या ठिकाणी असा आहे की पवनार आश्रम कोणत्या नदीकाठी उभारण्यात आलेले आहे ते विचारलेलं आहे। पवनार आश्रम विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या नदीकाठी आहे? पैनगंगा, वैनगंगा, धाम किंवा खान। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। धाम नदीकाठी पवनार आश्रम हे उभारण्यात आलेले दिसून येते। पाहूया पुढचा प्रश्न। तर प्रश्न चौथा या ठिकाणी असा आहे की भारतामध्ये सर्वप्रथम सूर्य जो आहे कोणत्या राज्यामध्ये उगवतो ते विचारलेलं आहे। भारतामध्ये सर्वप्रथम सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? तर ऑप्शनमध्ये आहेत पंजाब, आसाम, अरुणाचल प्रदेश किंवा हिमाचल प्रदेश। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सर्वप्रथम भारतामध्ये जे आहे सूर्य उगवलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो। प्रश्न 5वा या ठिकाणी असा आहे की लोकसभेचे सदस्य जे आहे सलग किती दिवस गैरहजर राहिल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते ते विचारलेलं आहे। कोणत्या सभागृहाचे? लोकसभेचे जे सदस्य आहेत सलग किती दिवस गैरहजर राहिल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते? 30 दिवस, 40 दिवस, 50 दिवस किंवा 60 दिवस या ठिकाणी पर्याय खालचा आहे बाहेर गेलेला। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 60 हे जे योग्य आहे। लोकसभेचा जे सदस्य आहे सलग 60 दिवस गैरहजर असल्यास त्याचे सदस्यत्व आपोआप हे रद्द होत असते। घेऊया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न असा आहे की आता या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य सलग किती दिवस गैरहजर असल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते ते विचारलेलं आहे। पूर्वी लोकसभेचे पाहिले, आता राज्यसभेचे विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो। सेम क्वेश्चन्स आहे राज्यसभेविषयी। 60 दिवस, 30 दिवस, 40 दिवस किंवा 50 दिवस। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। यांचेही सदस्य सलग 60 दिवस जर गैरहजर राहिले तर यांचे सदस्यत्व रद्द होत असते। प्रश्न 7वा या ठिकाणी असा आहे की भारतातील पहिला मोगल राज्यकर्ता कोणता आहे ते विचारलेलं आहे। मोगल राज्यकर्ता भारतातील पहिल्या क्रमांकाचा कोण आहे? तर ऑप्शनमध्ये अकबर, बाबर, निजाम किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। बाबर हा जो व्यक्ती आहे भारतातील पहिला मोगल राज्यकर्ता असलेला व्यक्ती ठरलेला दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 8वा असा आहे की ब्रिटिश हिंदुस्थानाचे शेवटचे व्हाईसराय कोण होते ते विचारलेलं आहे। ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे व्हाईसराय विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो। ऑप्शनमध्ये आहेत लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड कॅनिंग, वॉरन हेस्टिंग किंवा लॉर्ड डलहौसी। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। लॉर्ड माउंटबॅटन हे जे आहे ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे व्हाईसराय असलेले व्यक्ती दिसून येतात।
तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 9 या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो की कोणत्या व्यक्तीला महर्षी नावाने ओळखतात ते विचारलेलं आहे. महर्षी ही पदवी कोणास दिलेली आहे पर्यायापैकी? तर ऑप्शनमध्ये आहेत विठ्ठल शिंदे, धोंडो कर्वे किंवा वरीलपैकी दोन्ही किंवा महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. वरीलपैकी दोन्ही म्हणजे धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी, या दोघांनाही महर्षी ही पदवी देण्यात आलेली होती किंवा उपाधी देण्यात आलेली होती. तर घेऊया पुढचा प्रश्न. राईट बंधू या व्यक्तींनी कशाचा शोध लावलेला आहे ते विचारलेलं आहे. व्यक्तींचं नाव आहे राईट बंधू यांनी. वाफेचे इंजिन, विमान, टेलिफोन, डिझेल इंजिन. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. विमानाचा शोध जो आहे तो राईट बंधू यांनी लावलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 11 या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे की कोणते चलन बनवण्याचा जो अधिकार आहे फक्त वित्त मंत्रालयाकडे असतो विचारलेलं आहे. पर्यायामध्ये कोणकोणते आहेत बघा. 100ची नोट किंवा 500 रुपये किंवा 1 रुपये किंवा 200 रुपयाची नोट. तर जे की वित्त मंत्रालयाकडेच त्यांची आहे मक्तेदारी निर्मिती करण्याची. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. 1 रुपयाची जी नोट आहे फक्त आणि फक्त कोण, तर वित्त मंत्रालयच निर्मित करू शकते. त्यानंतर 200 रुपयाची हो, 500ची हो किंवा 100ची हो, जी आहे विद्यार्थ्यांनो फक्त आणि फक्त ती RBIकडे असते मक्तेदारी निर्मिती करण्याची. प्रश्न 12व्या ठिकाणी पाहूया. भारतातील राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे. भारतातील राष्ट्रीय जलचर प्राणीविषयी प्रश्न आहे. पापलेट, डॉल्फिन, केकडा किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. डॉल्फिन हा जो आहे भारतातील राष्ट्रीय जलचर प्राणी असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो किंवा माहीत असावा. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13व्या या ठिकाणी असा आहे की नरसोबाची वाडी हे जे ठिकाण आहे कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ते विचारलेलं आहे. कोणते ठिकाण? नरसोबाची वाडी हे पंचगंगा, कृष्णा, वरील दोन्ही किंवा गोदावरी. तर ऑप्शन क्रमांक नॉर्मली 3च राहणार आहे. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच कृष्णा तसेच पंचगंगा या दोन्ही नद्यांच्या संगमावर नरसोबाची वाडी हे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे. प्रश्न 14वा पाहूया. केरळ या राज्याचा नृत्यप्रकार खालीलपैकी कोणता आहे. भारतातील केरळ राज्य आहे या राज्याचा प्रसिद्ध नृत्यप्रकार दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे. कुचिपुडी, कथकली, गरबा किंवा गरवाली. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कथकली हा जो नृत्यप्रकार आहे केरळ राज्याचा अतिशय प्रसिद्ध असलेला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न विद्यार्थ्यांनो या ठिकाणी असा आहे की सर्व कर्मचारी महिला असलेले देशातील पहिले टपाल कोणते आहे ते विचारलेलं आहे. ज्या टपालामध्ये सर्वच जे कर्मचारी आहेत फक्त आणि फक्त कोण, तर महिलाच आहेत असे, आणि पहिले विचारलेले आहे स्पेशली. ऑप्शनमध्ये आहे दिल्ली, मुंबई, चेन्नई, सुरत. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. दिल्ली येथील पहिले टपाल आहे भारतातील ज्यांच्या सर्व कर्मचारी जे आहेत ते महिलाच असलेले आपल्या सर्वांना आढळून येतात. प्रश्न 16वा पाहूया. संविधान सभेत एकूण किती सदस्यांचा समावेश होता ते विचारलेलं आहे. कोणत्या सभेत? संविधान सभेमध्ये. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता? 380, 289, 340 किंवा 390. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. 389 सदस्यांचा समावेश जो आहे संविधान सभेमध्ये झालेला होता. आता संविधान सभेचे जे अध्यक्ष आहेत ते कोण होते? तर विद्यार्थ्यांना आपल्यासमोर जे अध्यक्ष आहेत आपल्यासमोर कोण आहेत संविधान सभेचे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे होते ते संविधान सभेचे अध्यक्ष आपल्याला असलेले दिसून येतात. आणि जे कायदेशीर सल्लागार होते विद्यार्थ्यांना ते कोण होते? तर BN राव हे या संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार होते. आणि त्यांचे संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते विद्यार्थ्यांनो? तर ते होते नरेंद्र मुखर्जी हे उपाध्यक्ष होते विद्यार्थ्यांनो, मुखर्जी. आणि या ठिकाणी जी संविधान सभेची 389 संख्या होती तर भारताची फाळणी जेव्हा झाली त्याच्यानंतर किती राहिली? तर 299 एवढी सदस्य संख्या राहिलेली होती. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते. प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, महात्मा फुले वस्तू संग्रहालय कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? महात्मा फुले वस्तू संग्रहालय विचारलेलं आहे की कोणत्या याच्यात जिल्ह्यात येते? अहमदनगर, अहिल्यानगर आता झालेलं नाव आहे, अहमदनगरचं लक्षात घ्यायचं आहे. मुंबई, पुणे किंवा भुसावळ. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. पुणे या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये महात्मा फुले वस्तू संग्रहालय आपल्याला पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न असा आहे की व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल विचारलेला आहे की कोणत्या ठिकाणी आहे. कलकत्ता, दिल्ली, चेन्नई, अलाहाबाद. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कलकत्ता या ठिकाणी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल स्थित असलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 19वा. डॉक्टर ॲनी बेझंट पहिल्यांदा भारतामध्ये कोणत्या वर्षी आलेल्या होत्या. डॉक्टर ॲनी बेझंट विषयी आहे. पहिल्यांदा भारतामध्ये कधी आलेल्या होत्या ते विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये आहे 1971, 1871, 1891 किंवा 1890. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 1891 या वर्षी सर्वप्रथम जे आहे ॲनी बेझंट ह्या पहिल्यांदा भारतामध्ये आलेल्या होत्या. यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. कोणी निमंत्रित केलेलं होतं पुढच्या प्रश्नामध्ये मिळून जाईल विद्यार्थ्यांनो. डॉक्टर ॲनी बेझंट कोणाच्या निमंत्रणामुळे भारतात आलेल्या होत्या ते विचारलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये आहेत विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती, महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे. स्वामी विवेकानंद यांच्या निमंत्रणामुळे डॉक्टर ॲनी बेझंट ह्या भारतात आलेल्या होत्या. आणि भारतात आल्याच्या नंतर डॉक्टर ॲनी बेझंट यांनी काय आहे विद्यार्थ्यांनो तर हिंदू हा धर्म स्वीकारलेला होता. हिंदू धर्म. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 21वा असा आहे की कोणत्या सरोवरामध्ये सर्वात जास्त क्षारता आहे ते विचारलेलं आहे. क्षारता सर्वात जास्त असलेले सरोवर भारतातील कोणते आहे. उलर सरोवर, दाल सरोवर, सांबर सरोवर किंवा लोणार सरोवर. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. जे सांबर सरोवर आहे या सरोवरामध्ये सर्वात जास्त काय तर क्षारता असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी 22वा असा आहे. महाराष्ट्रातून संत्रीची निर्यात करणारे जिल्हे कोणते आहेत दिलेल्या पर्यायापैकी विचारलेलं आहे. संत्रींची निर्यात करणारे स्पेशली विचारलेले आहे. अमरावती, नागपूर, वरील दोन्ही किंवा जे आहे छत्रपती संभाजीनगर. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर. नागपूर तसेच अमरावती हे दोन्ही जिल्हे संत्र्यांची निर्यात जे आहे महाराष्ट्रातून करलेली आपल्याला दिसून येतात. प्रश्न 23वा असा आहे की गायीची जी जात आहे ती सर्वाधिक दूध देणारी दिलेल्या पर्यायापैकी कोणती आहे. सर्वात जास्त दूध देणारी विचारलेली जात आहे. काळी, पांढरी, गीर किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. गीर ही जी गायीची जात आहे ती सर्वात जास्त दूध देणारी आपल्याला प्रजाती असलेली दिसून येते. प्रश्न 24वा पाहूया. दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी कोणती चाचणी करतात ते विचारलेलं आहे. दुधामध्ये जे पाण्याची भेसळ करण्यात येत असते तर ती ओळखण्यासाठी कोणती चाचणी होती. लॅक्टोमीटर, ॲमिनोमीटर किंवा वरीलपैकी दोन्ही किंवा वरीलपैकी एकही नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. लॅक्टोमीटर ही जी चाचणी आहे दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी करण्यात येत असते. तर 25वा प्रश्न पाहूया. कृष्णा नदीकाठी कोणकोणते ठिकाण वसलेले आहे विचारलेलं आहे. कृष्णा नदीकाठी कोणते ठिकाण आहेत. ऑप्शनमध्ये ठिकाणे पाहूया की कोणकोणते आहेत जे की कृष्णा नदीकाठी आहेत. कराड, सांगली, मिरज किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. मिरज तसेच सांगली तसेच कराड हे जे सर्व ठिकाणे आहेत विद्यार्थ्यांनो कोणत्या कृष्णा नदीकाठी वसलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहेत म्हणून. 26वा प्रश्न पाहूया. दूधसागर हा जो धबधबा आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. दूधसागर हा धबधबा कोणत्या राज्यात येतो. गुजरात, गोवा, सिक्कीम, मध्य प्रदेश. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. गोवा या छोट्याशा राज्यामध्ये दूधसागर हा महत्त्वाचा धबधबा स्थित असलेला आपल्या सर्वांना माहीत असावा. उणेरे हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये उणेरे हा गरम पाण्याचा झरा स्थित आहे. अमरावती, ठाणे, पुणे किंवा रत्नागिरी. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 4 योग्य आहे. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये उणेरे हा गरम पाण्याचा झरा स्थित असलेला दिसून येतो. तर 28वा प्रश्न पाहूया. कॅल्शियम कार्बोनेट कशाचे एक रासायनिक नाव आहे. कॅल्शियम कार्बोनेट विचारलेलं आहे. रासायनिक नाव दिलेल्या पर्यायापैकी कशाचे आहे. चुनखडी, सिमेंट, वाळू, वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. चुनखडीचे रासायनिक नाव म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट असे आपल्याला दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो 29वा की कोणता आजार हा श्वसन मार्गाने पसरणारा आहे ते विचारलेलं आहे. श्वसन मार्गाने कोणता आजार पसरतो दिलेल्या पर्यायापैकी. तर ऑप्शनमध्ये आहे पोलिओ, मलेरिया, डेंग्यू किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे. वरीलपैकी कोणताही जो आजार आहे तो श्वसन मार्गाने पसरणारा आहे म्हणजे श्वसन मार्गाने पसरणारा नाही. ठीक आहे. तर हा जो डेंग्यू हा जो आजार आहे विद्यार्थ्यांनो तो कशामार्फत पसरत असतो तर या ठिकाणी इडिस इजिप्ती
या नावाची जी डास असते विद्यार्थ्यांनो, इडिस इजिप्ती या नावाची डास असते, ही चावल्याच्या नंतर 3 ते 5 दिवसाच्या नंतर हा आजार होत असतो, डेंग्यू ताप. त्याच्यानंतर मलेरिया हा जो आहे विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी मादी मच्छर चावल्याच्या कारणास्तव होत असते. आणि नॉर्मली जे विद्यार्थ्यांना हे मादी मच्छरच चावत असते, जे आपल्याला मच्छर जे चावत असतात ते फक्त आणि फक्त मादी मच्छरच असतात, कारण यांना जे आहे प्रजननासाठी चावण्याची जरूरत असते. तर पोलिओ, आता या ठिकाणी पोलिओ हा जो आजार आहे तो कशामार्फत होतो विद्यार्थ्यांनो, थोडा बहुत हे जो आहे आजार श्वसन मार्गाने कधी कधी होऊ शकतो. जर आपण पोलिओ झालेल्या व्यक्तींच्या सहवासात जास्तच राहिले तर होऊ शकतो श्वसन मार्गाने. तर हा एक जो आजार आहे पोलिओ, तो कशामुळे होतो या ठिकाणी, तर विषाणू यामुळे जो आहे पोलिओ हा आजार होत असतो व्यक्तींना. तर घेऊया डेटा पाहून घ्या. तर प्रश्न पुढचा घेऊया. तांबड्या पेशींचा नाश होणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे, आता विचारलेलं आहे. याचं उत्तर जे आहे म्हणजेच मागच्या पर्यायामध्ये दिलेलं होतं. तांबड्या पेशींचा नाश होणे कोणत्या रोगाचे लक्षण असते, प्रामुख्याने मलेरिया, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर किंवा कावीळ. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मलेरिया रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजेच शरीरातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. आता सुपर क्लासला एक लाईक करण्याची विद्यार्थ्यांनो वेळ आलेली आहे. लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्याला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तसेच एक रिमाइंडर, सुरुवातीला आपण पाहिलेले होते 470 पेजेसचे PDF आपल्याला हवे असेल तर स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे. व्हॉट्सअप केल्याच्या नंतर काय होईल की आपल्याला एक QR कोड दिला जाईल विद्यार्थ्यांनो. या QR कोडवर कितीचे 149चे पेमेंट करायचं आहे. झाल्याच्या नंतर हे 470 पेजेसचे PDF जे आहे आपल्याला लगेच देण्यात येईल. कशावर, तर आपल्या मोबाईलमध्ये जो ईमेल आहे त्यावर पाठवली जाईल. तर नक्कीच घ्यायचं आहे, कारण या PDF मध्ये जे GK क्वेश्चन्स होते बऱ्याच एक्झाममध्ये आलेले आहेत, येत आहेत, त्या कारणास्तव इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.